चला तर मंडळी, आज आपण पावभाजीची रेसिपी पाहूया। बनवायला अगदी सोपी आहे, तर तुम्ही सुद्धा घरामध्ये नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्स करून कशी झाली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया। टोमॅटो, फ्लावर आणि मटार, शिमला बीट, बटाटे 4, टोमॅटो, फ्लावर आणि मटार, शिमला बीट, बटाटे 4, कुकरमध्ये झाली दाटी, साऱ्यांची केली मग शिट्टी। तर काय, कुकरमध्ये झाली दाटी आणि साऱ्यांची मग केली शिट्टी, आणि रगडून केला त्याचा सार, फोडणीस कापले कांदे 4। तर रगडून केला त्याचा सार आणि फोडणीस कापले कांदे 4। तर काय, आले लसूणची केली पेस्ट आणि फोडणी दिली एकदम बेस्ट। मग काय, आले लसूणची केली पेस्ट आणि फोडणी दिली एकदम बेस्ट। भाजीचा आला छान वास आणि पावभाजीचा बेतच खास। भाजीचा आला छान वास आणि पावभाजीचा बेतच खास। वरून टाकला बटरचा तुकडा आणि आनंदाने खुल्ला मोकळा। तर काय मंडळी, वरून टाकला बटरचा तुकडा आणि आनंदाने खुल्ला मोकळा। पावाचे होते अंग गरम गरम नरम नरम, मग काय केले गरम गरम। तर पावाचे अंग होते नरम, त्यासाठी केले गरम गरम। पावन भाजीने सजले ताट आणि कोथिंबीरीचा वरून थाट। तर काय, पाव आणि भाजीने सजले थाट, कांदा आणि कोथिंबीरीचा वरून थाट। तोंडाला मग सुटले पाणी आणि साऱ्यांनी खाल्ले आनंदाने। तर काय मंडळी, तोंडाला सुटले पाणी आणि साऱ्यांनी खाल्ले आनंदाने। तर ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि ही जी रेसिपी आहे ती पूर्णपणे पहा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा पावभाजी, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। तर ह्या व्हिडिओमध्ये आलं लसूणची पेस्ट जे टाकलेली क्लिप आहे ती माझ्याकडून डिलीट झाली आहे, कारण मोबाईलमध्ये एवढं स्टोरेज आहे ना की जे अपलोड केलेले व्हिडिओज आहेत ते डिलीट करते वेळेस ते आलं लसूणची पेस्ट टाकलेले व्हिडिओसुद्धा डिलीट झालेला आहे। तर तुम्ही तेवढं नक्की टाका आणि ही पावभाजी नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। आणि कशी झाली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा। जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।